हिंदू धर्माचा नवीन वर्ष आणि या नवीन वर्षाच्या मंगलमय प्रसंगी पांढरपूर ट्रस्टच्या वतीने त्रिभुवन प्लॅटिनम या कमर्शियल कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ट्रस्टचे सचिव सन्माननीय देवेंद्र शेख शाह, सन्माननीय गोविंद जाधव मुख्याधिकारी नंतर नगर पंचायत, त्या कार्यक्रमासाठी आवर्जून मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेली माननीय पूर्वताई वळसे पाटील, त्या कार्यक्रमाचे आर्किटेक्ट हेमंत पाटील, ज्यांनी महाराष्ट्र शासनाची अनेक कामं व्यवस्थितपणे त्यांची डिझाईन तयार करून बजावणी चालू केलेली आहे. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नरेंद्र कुमार सुंदरिया, विजय कुमार कुंगलिया, त्याचप्रमाणे आशिष कुंगलिया, समोर बसलेले माझे सगळीच मंडळी माझी स्नेहाची आणि जवळची मंडळी आहे. एक मंचर शहराच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं, मंचर शहर हळूहळू बदलत चाललंय. गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून मंचर शहराला नवीन रूप यायला लागलं. जेव्हापासून नगरपंचायत झाली तेव्हा खऱ्या अर्थानं विकासाचा वेग जोरात चालला. खरं म्हणजे मंचर शहरावर माझं तसं सुरुवातीपासून लक्ष होतं. अगदी ग्रामपंचायत असताना सुद्धा आपली पाण्याची स्कीम असेल किंवा इतर काही कामं असेल, परंतु ग्रामपंचायत असल्यामुळं खूप मर्यादा यायच्या. पण जशी नगरपंचायत म्हणून आपण नावारूपाला आलो, आजपर्यंत नाही म्हटलं तरी 200-250 कोटी रुपयाचा निधी वळसे पाटील असेल, मी असेल, आमच्या माध्यमातून शहरासाठी मंजूर झालेलं आहे किंवा वितरित झालेलं आहे किंवा काम पूर्ण झाले. आणि आपण पाहिलं जसं आशिषने मगाशी सांगितलं, मंचर शहरासाठी एक बगीचा असावा, उद्यान असावं. बाजारामध्ये रविवारच्या दिवशी लोक इकडे तिकडे बसायचे, त्यांच्यासाठी एक फ्लोरिंग केलेलं भाजी मंडई असावी, शॉपिंग कॉम्प्लेक्स असावे. या चारही प्रकल्पासाठी मी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे लागलो. आणि त्याच्याशिवाय आपल्या हायस्कूल रोडला जवळजवळ आतापर्यंत 12 कोटी रुपये वितरित केलेलं ऑडिटोरियम असेल, ही सगळी कामं करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपण आणला. आणि आज त्याहीपेक्षा मोठं काम आपल्या पुन्हा डिस्ट्रिक्ट पांढरपूरच्या माध्यमातून एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणी होत आहे, कमर्शियल कॉम्प्लेक्स या ठिकाणी होत आहे. याचा आम्हाला सगळ्यांना मनपूर्वक अभिमान. खरं म्हणजे पांढरपूर ट्रस्ट हे समाजासाठी जिथं गरज असेल त्या पद्धतीनं कामं करत असतात. आपल्या समाजाच्या माध्यमातून पैशाची अडचण जरी असली तरी त्यातून मार्ग सुटतो आणि भव्य दिव्य काम आपण करत राहतो. एक लेरे या ठिकाणी जवळजवळ 45 ते 50 एकरमध्ये उभं होत असलेलं मंदिर असेल, हे माझ्या दृष्टीनं भविष्य काळामध्ये या परिसरामध्ये एक टुरिस्ट अट्रॅक्शन राहील. लांबून लोक त्या मंदिराला भेट देण्यासाठी येतील अशी मला अपेक्षा आहे. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा उभा राहून याच्यामधून नफा कमवणं किंवा पैसे मिळवणं हा उद्देश नक्कीच नाही, हे मला माहिती आहे. पण यातून जे काही 4 पैसे मिळतील त्याचा उपयोग
त्या मंदिराच्या कामासाठी किंवा समाजाच्या कामासाठी भल्यासाठी होईल हे ऐकून मला मनापासून आनंद आहे. आम्ही सरकारच्या माध्यमातून जी काही मदत लागेल ते आम्ही आहोतच, परंतु आपल्या सगळ्यांचं काम गेले अनेक वर्ष पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये समाजाला मदत करण्याचं काम, समाजाला जागृत करण्याचं काम आपल्या ट्रस्टच्या वतीनं, आपल्या समाजाच्या वतीनं होतं. याचा मला मनपूर्वक अभिमान आहे. मी आपल्या ह्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि